अशोक खरात नंतर आणखी एक भोंदू बाबाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे। मालाडच्या एका गार्डनमध्ये आहे चक्क महिलांचा भूत पळवताना हा व्हिडिओ व्हायरल झाला। या संदर्भात दिंडोशी पोलिसांनी कारवाई केली आहे। आपल्यासोबत या संदर्भात माहिती देण्यासाठी शिंदे सर आहेत, आपला वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर, कशा पद्धतीने एकंदरीत याकडे पाहता आपण, कारण की एक मोठा प्रमाणात व्हिडिओ व्हायरल होता, त्यामध्ये दावा केला जात आहे भूत पळवताना, काय नेमकी घटना? रिदम अशोक पंचा नावाचा 37 वर्षाचा तरुण आहे। तो राहायला मंचुबाई रोड मालाड पूर्व या ठिकाणी आहे। तो ॲक्च्युली त्याचं काम जिम ट्रेनरचं आहे। तो मागच्या कित्येक महिन्यापासून जिम ट्रेनरचं काम करतो। काही 2-3 महिन्यापासून त्याने लोकांना असं भासवलं की माझ्या अंगामध्ये देवाचा संचार आहे आणि त्या देवाच्या संचाराच्या माध्यमातून तुमच्यावर असलेले जे काही समस्या आहेत त्या मी दूर करू शकतो। जसे की नोकरीमध्ये अपयश, घरामध्ये वास्तुदोष, कोणाच्या अंगात भूत असेल तर ते मी उतरून देतो, असं लोकांना सांगून त्यांनी लोकांकडून ते भूत उतरवण्यासाठी, समस्या सोडवण्यासाठी त्यांनी लोकांकडून बकऱ्याचं कलेजी, लिंबू, मिरची, काळे तीळ, स्मशानातील राख आणि असे बरेचसे पदार्थ वस्तू त्यांनी मागवल्या। तो मागवायचा आणि त्या सर्व वस्तू अंगात देव आल्याचं भासून त्या सर्व वस्तू त्या अंगावरून लोकांच्या काढायचा आणि लाल काळ्या फडक्यामध्ये गुंडाळून ती वस्तू कुठेतरी चौकामध्ये ठेवायचा। त्याच्या या अशा कृतीमुळे तिथल्या रहिवाशामध्ये थोडं भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। त्यामुळे त्या लोकांनी त्याला सांगितलं की तू असं जे काय करतोयस ते चुकीचं करतोयस, हे काय करू नकोस। पण तो त्यांना धमकवायचा की जर तुम्ही माझ्यामध्ये आलात, या देवाच्या कार्यामध्ये आलात, तर तुमचा मी नाश करेन, तुम्हाला मी बर्बाद करेन, असं काही धमकवायचं। त्यामुळे ती लोक सगळे माझ्याकडे आले। आमच्याकडे आल्यानंतर मग आम्ही त्याची चौकशी केली। काही माहिती घेतल्यानंतर आमच्या लक्षात आलं की हा अशा प्रकारचे कृत्य करतोय जे कायद्याला अभिप्रेत नाही। म्हणून आम्ही तिथल्या रहिवाशी तक्रार घेऊन FIR रजिस्टर केलेलं आहे आणि FIR केल्यानंतर त्याला आम्ही तात्काळ ताब्यात घेऊन अटक केलेली आहे आणि आज रोजी त्याला आम्ही कोर्टापुढे नेऊन रिमांडसाठी हजर करत आहोत। काय वाटतं एकंदरीत त्यांनी यात जे दावा करत आहे तर तुम्हाला ते जीवन वस्तू जे काय त्यांच्या अडचण आहे लोकांच्या दूर, एकंदरीत कुठल्या महिलाचं किंवा पुरुषांच्या अशा पद्धत त्यांनी या गुन्ह्यांमध्ये कुठेतरी महिलांचं वगैरे दूर केलं आहेत का, त्यांचं जे दुःख होतं? असं तरी कुठलाही प्रकार आम्हाला समोर आला नाही आहे अजून। जे काही आता FIR केल्यानंतर ज्या लोकांची फसवणूक झालेली आहे ती लोक आता आमच्या समोर आल्यानंतर त्या अँगलने आम्ही तपास करू। पण अजूनपर्यंत तरी आमच्याकडे अजून कोणी आलं नाही आहे आणि त्या अँगलने देखील आम्ही आता तपास करतोय की कोणाची फसवणूक झाली आहे आणि ह्याच्यामध्ये तिला आणखीन कोण कोण याचे साथीदार आहेत ह्याचा देखील आम्ही तपास करीत आहोत। काळा जादूच्या नावाने लोकांकडून का पैसे वगैरे सुद्धा उकडायचं का? अजून तपास चालू आहे। आता कालच गुन्हा दाखल झालेला आहे। आता या रिमांडमध्ये तो आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्याचा तपास करू। काय अधिक या सर अटक केल्यानंतर आरोपीकडून माहिती मिळेल त्याला खरंच कुठलं देवाचं स्वरूप प्राप्त झालं होतं किंवा आशीर्वाद प्राप्त झाला होता किंवा कोणावर त्यांनी चमत्कार अशा दाखवला आहेत का? चमत्कार तर काही दाखवलेलं नाही, पण अंगात देव आल्याचं त्यांनी काही आम्हाला जे क्लिप्स मिळाले आहेत त्याच्यामध्ये अंगात देव आल्याचं तो लोकांना भासवतोय। परंतु असा काही प्रकार नाही आहे काय जे कायद्याला अभिप्रेत नाही आहे। अंगात देव येणं वगैरे आणि त्या लोकांच्या समस्या सोडवणं हा असा काही प्रकार ह्या युगात तरी शक्य आहे। नक्कीच आपण पाहिलं तर भोंदू बाबा विरोधात दिंडोशी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे। सध्या या आरोपीने किती लोकांना फसवणूक केलं आहे या संदर्भात आता पुढील तपास आहे दिंडोशी पोलिसांकडून केली जात। कॅमेरामन मोहनचा सत्यम सिंह, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।